लहान सहान गोष्टींना डिप्रेशन म्हणून स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेणाऱ्या लोकांनी एकदा फक्त भगवान श्री रामांना समोर आठवा. समस्त त्रिभुवनाचं स्वामित्व ज्या रामचंद्राने मिळणार होतं, संपूर्ण संपदा, संपूर्ण राज्य दुसऱ्या दिवशी हातात येणार होतं. आणि अद्या रात्री स्वतःच्या वडिलांनी बोलवून सांगितले की रामा, तुला उद्या राजासन मिळता, तुला वनवास भोगायला होणार आहे. वडिलांची आज्ञा, पितृ आज्ञा प्रमाण म्हणून त्रिभुवनाची सत्ता सोडणारे रामचंद्रांचे आपण वंशज आहोत. लक्षात घ्या, ज्या रामचंद्रांनी आपल्याला त्याग शिकवला, त्यागाची, वैराग्याची आदर्श मूर्ती त्या रामचंद्रांचा जर आपण आदर्श मानत असू तर एक गोष्ट लक्षात ठेवा की छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जाऊ नका. लहान सहान गोष्टी डिप्रेशन मानून आयुष्याची वाट लावून घेऊ नका. ज्याला आराध्य म्हणता, ज्याला स्वामी समर्थ म्हणून सगळ्या गोष्टींना समर्थ मानता, त्या समर्थांच्या चरणी लीन व्हा. महाराज सगळ्यावर उत्तर देतील.